दिव्यात नालेसफाई झाली नसल्यामुळे यंदा पुन्हा एकदा नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल सुरू झाले आहेत। चाळींमध्ये घरांमध्ये पाणी घुसले, रस्ते तुंबले तर बेडेकर नगर, गणेश नगर, BR नगर, मुंब्रादेवी कॉलनी, DJ कॉम्प्लेक्स, दिवा आगासन मुख्य रस्ता अशा अनेक भागात पाणी साचून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। वारंवार तक्रारी करूनही ठाणे महापालिकेने डोळेझाक केली। दरवर्षीप्रमाणे कोट्यावधी रुपयांचा निधी नालेसफाईसाठी मंजूर झाला। कंत्राटदारांना मोबदला मिळाला, पण प्रत्यक्षात नालेसफाई मात्र झाली नाही। यावर्षी तर फक्त नावालाच पहिला फेरा झाला आणि त्यानंतर नालेसफाई थांबली। महापालिकेचा संपूर्ण कारभार भ्रष्टाचाराने पोखरला असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख ॲडव्होकेट रोहिदास मुंडे यांनी महापालिकेच्या या निष्काळजीपणावर जोरदार टीका केली आहे। त्यांनी स्वच्छता निरीक्षक, सहाय्यक आयुक्त आणि ठेकेदार यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे। मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत प्रत्यक्ष नालेसफाई करून महापालिकेची पोलखोल केली। नागरिकांसमोरच श्लोकनगर दातिवली नाला, रिलायन्स टॉवर येथील नाला, टाटा पॉवर लाईन रोड येथील नाला दाखवत महापालिकेचे धिंदवडे निघाले अशी बोसरी टिप्पणी त्यांनी केली। त्याचबरोबर प्रशासनाला धारेवर देखील धरले। दिव्यातील नागरिक त्रस्त आहेत, महापालिका मात्र निद्रस्त आहे। भ्रष्टाचार आणि ढिलाईचा हा खेळ तातडीने थांबवून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई केली नाही तर उभाटा गटाकडून रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन उभारले जाईल, असा इशारा ॲडव्होकेट रोहिदास मुंडे यांनी यावेळी दिला। नालेसफाईच्या दौऱ्यावेळी कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख ॲडव्होकेट रोहिदास मुंडे, शहर प्रमुख सचिन पाटील, विभाग प्रमुख योगेश निकम, उपविभाग प्रमुख संदीप राऊत, अशोक अमोडकर, अमोल म्हात्रे, सचिन केसकर, आकाश विचारे, शैलेश कदम, विलास मुलम, रंजना देसाई तसेच ओपले, पद्मा चव्हाण, अनेक कनेरे, शेखर पालशेट्टी आदी कार्यकर्ते उपस्थित होते। पाहाल तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी नाल्यात हातसफाई झालेली आहे। प्रत्येक वर्षी दिव्यावासी हे नालेसफाई होत नाही यासाठी महापालिकेला निवेदन देतात, आंदोलनं करतात, पण याकडे महापालिका लक्ष देत नाही। आपण पाहाल तर पहिल्याच पावसाळा चालू झाला तेव्हा आमचे शहर प्रमुख सचिन पाटील असतील, आमचे विभाग प्रमुख असतील, आमच्या शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रत्येक कार्यकर्त्यांनी महापालिकेला निवेदन दिले होते की प्रत्येक जागोजागी हे नालेसफाई झालेली नाही आहे आणि पाणी तुंबत आहे, परंतु याकडे महापालिकेने लक्ष दिलं नाही। पण आपण पाहाल तर आता या 2 दिवसात पावसाने जोर धरलेला आहे आणि या 2 दिवसात पाणी भरपूर प्रमाणात चालीनं घुसलेलं। याचं कारण म्हणजे दिव्याला जी निधी दिली होती जवळजवळ आम्हाला आमच्या माहितीनुसार जवळजवळ 1 करोडच्या वरती निधी ही नालेसफाईने दिली आहे। मग ह्या एवढी निधी जर भरपूर प्रमाणात दिलेली असताना नाले आज आपण आपल्या पाठीमागे बघाल तर पूर्ण नाले अजून तुडुंब भरलेले आहेत, कुठेच साफसफाई नाले दिसत नाही आहेत। त्यामुळे आज लोकांच्या घरात पाणी जाते, शाळेमध्ये पाणी जाते, त्यामुळे विद्यार्थ्यांचेही हाल होत आहेत। मग अशा या बेजबाबदार अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे। स्वच्छता निरीक्षक जे असतील, इथले सहाय्यक आयुक्त असतील आणि ते ठेकेदार असतील, ह्याच्यावरती तात्काळ कारवाई झाली पाहिजे अशी दिवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आम्ही मागणी करत आहोत। मुंब्रादेवी कॉलनीच नव्हे तर आज सकाळला आम्ही 9 वाजल्यापासून फिरतोय। माझे सर्व पदाधिकारी, आमचे विधानसभा प्रमुख रोहिदासजी मुंडे, आम्ही सर्व कोकण रत्न असो, DJ कॉम्प्लेक्स, मुंब्रादेवी कॉलनी, BR नगर, टाटा पॉवर रोड, बहुतांश ठिकाणी नालेसफाई झालेलीच नाही आणि आम्ही वारंवार प्रशासनाला तेच सांगतोय की तुम्ही नालेसफाईकडे लक्ष द्या। जे आज दिव्यात गोरगरीब राहतात त्यांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत, त्यांनी ज्या वस्तू ज्या घेतलेल्या आहेत त्या भिजत आहेत, त्यांना फेकून द्यावं लागत आहेत आणि अशाने त्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे। माझी आयुक्तांना एक विनंती आहे की इथले सहाय्यक आयुक्त असो, इथले स्वच्छता निरीक्षक असो, नालेसफाई ठेकेदार यांच्यावर कारवाई करायलाच पाहिजे आणि त्यांना जे ठेकेदार आहेत त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकून त्यांना यापुढे कोणतेही ठेके दिले नाही पाहिजे, अशी आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे एक मागणी आहे।